नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजेच 3 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागामध्ये पूर्ण आजी काय निर्णय घेते हे फार महत्त्वाचं आहे बरं का. तर थोडा पण व्हिडिओ स्किप नका करू. जसं आपण कालच्या भागामध्ये पाहिलं, सचिनचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं आणि अस्मिता खूप रडत असते. आता अस्मिता सचिनला उत्तर मागते. तू माझ्यासोबत का केलंस असं? उत्तर दे मला सचिन. सगळे अस्मिताला शांत करायचा प्रयत्न करत असतात. तिला सायली पाणी देते, पण अस्मिता पाण्याचा ग्लास तो फेकून देते व सचिनला उत्तर मागत असते. तिचंही बरोबर आहे मित्रांनो. असं जर कोणत्याही मुलीला समजलं तिचा नवरा बाहेर दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहे, तर कोणतीच मुलगी सहन नाही करणार. आत्ता अस्मी म्हणते, सायली त्यापेक्षा ना मला तू विष आणून दे, म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा. आता सचिन परत सावरासावर करत असतो. तेवढ्यात अर्जुन सचिनला एक जोरात कानाखाली मारतो व म्हणतो, काय बोललास? बोल ना परत. कोण होती ती मुलगी? कली होती? मी आत्तापर्यंत यासाठी गप्प होतो, कारण मला वाटलं होतं तू स्वतः अस्मिताला सगळं कबुली देशील. पण नाही. अरे, जो माणूस परत परत एकच चूक करतो ना, तो कधी सुधारू शकत नाही. तुला एक चान्स दिला होता. तुला सांगितलं होतं तुझं हे अफेअर आत्ताच्या आत्ता संपवायला हवं. तू मला प्रॉमिसही दिलं होतंस ना? मग काय केलंस परत तू? तेच सुरू ठेवलंस. म्हणजे अर्जुन, तुला हे सगळं माहीत होतं आधीच? असं अस्मिताई म्हणते. तुला माहीत असूनही तू आमच्यापासून लपवलास, कल्पना म्हणते. अर्जुन सांगतो, मी काही दिवसांपूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीसोबत किस करताना बघितलं होतं. कल्पना म्हणते, अर्जुन, तुला हे सगळं माहीत असूनही तू गप्प का राहिलास? मग तरीसुद्धा तू सचिनला असं सोडून दिलास? अस्मिताई म्हणते, मला सचिनने तर फसवलंच, पण अर्जुन तूही मला फसवलंस. तू मला काहीच कसं नाही सांगितलं रे अर्जुन. यावर सायली म्हणते, आपल्या सगळ्यांनाच यांनी अंधारात ठेवलंय. खूप मोठी चूक पाठीशी घातली यांनी. अर्जुन म्हणतो, बघितलं सचिन, आज तुझ्यामुळे मला इथे इतकं ऐकावं लागतंय. मी तेव्हा गप्प राहिलो कारण मला फक्त तेव्हा अस्मिताई आणि तिच्या बाळाची काळजी होती. पण माझ्या गप्प राहण्याचा तू एवढा मोठा फायदा घेतला सचिन. यावर सचिन म्हणतो, हे बघ, चिडू नकोस अर्जुन. तू सांगितल्यावर मी त्या मुलीला परत कधीच भेटणार नव्हतो. पण फक्त तिला मी आत्ता आपण परत कधीच भेटणार नाही हे सांगायला भेटलो होतो. खरंच? अस्मिता म्हणते, हो. परत भेटायचं नाही हे सांगायला किस करावी लागते, मिठी मारावी लागते. सचिन, थोडे लाज बाळग. आपलं बाळ ऐकते. असं आदर्श ठेवणार आहेस का तू आपल्या बाळासमोर? यावर सचिन म्हणतो, अस्मी, हे बघ, प्लीज तू चिडू नकोस. मला माहिती आहे मी चुकलोय. मी आधी अर्जुनशी पण बोललो होतो. आता तुम्हालाही सगळ्यांना सांगतोय, मी चुकलोय. यानंतर त्या मुलीशी माझा काहीही संबंध नसेल. ही चूक पुन्हा होणार नाही. आय प्रॉमिस अस्मी. यावर अस्मिताईचे डॅड म्हणतात, अरे पण तरीही तू असंच वागलास ना, आणि तुझी काय अपेक्षा आहे आम्हाला कळू नये? आम्ही सगळं विसरून जावं? सचिन, मी आता तुला या क्षणी घराच्या बाहेर फेकू शकतो, पण मी तसं करणार नाही. हे बघ, मी माझ्या मुलीला आयुष्यभर पोसू शकतो. ती सुशिक्षित आहे, हुशार आहे. नवऱ्याच्या आधाराशिवाय ती राहू शकते. पण मी तिच्या बाळाचा बाप हिरावून नाही घेऊ शकत. म्हणून वाचलायस तू. अर्जुन म्हणतो, सचिन, तुला मी शेवटची वॉर्निंग देतोय. परत जर मला असं काही करताना दिसलास तर तिथल्या तिथेच संपवीन मी तुला. अर्जुन असं म्हणत पूर्णा आजी तिथे येते. प्रताप म्हणतो, पूर्णा आई, बरं झाली तू आलीस. आपल्या घरात जे घडायला नको असं काही घडलंय. पूर्णा आजी म्हणते, ऐकलंय मी सगळं. आपल्या नातजवाईचं खरं रूप दिसलंय मला. म्हणत पूर्णा आजी अस्मिताला जाऊन मिठी मारते व म्हणते, अस्मिता, यातलं तुला काहीही ऐकावं पाहावं नसतं लागलं तर बरं झालं असतं. आणि तुलाही हे कळायला हवं होतं. ही सगळी वादावादी अस्मितासमोर नको व्हायला होती. आणि सगळ्यात आधी आपल्याला बाळ महत्त्वाचं आहे. सचिन म्हणतो, तिला हेच सांगत होतो. यावर पूर्ण आजी चिडून म्हणते, तुझ्याशी बोलत नाहीये मी सचिन. या घराने नेहमीच तुझा जावई म्हणून मान ठेवला आहे, पण तेवढंही तुझी योग्यता नाही. सुभेदारांच्या पुरुषांमध्ये प्रामाणिकता आणि एकनिष्ठा हे गुण असतात, पण तू सुभेदार नाहीयेस हे दाखवून दिलंस. अस्मिताला जी जखम दिलेस ती कधीही न भरून येणारी आहे. सचिन म्हणतो, मी कोणाची शपथ घेऊ? मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल की माझ्या आयुष्यात इथून पुढे फक्त अस्मी असणार आहे? माझं फक्त तिच्यावर प्रेम आहे. पूर्ण आजी म्हणते, तू अस्मिताला दुखावलं आहेस, स्त्री म्हणून तिचा अपमान केला आहेस, पण कोणत्याही स्त्रीची तुला किंमत असेल असं मला वाटत नाही. सचिन म्हणतो, पूर्ण आजी, मी पण माणूसच आहे आणि माणसाकडूनच चुका होतात ना. मी तुम्हाला कसं पटवून देऊ की मी खरंच सुधारलोय?
माझ्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही. दुसरीकडे प्रिया महिपतला शोधून काढते. महिपत म्हणतो झोपेत, चिचुंद्री दिसायला लागले मला झोपेत पण. प्रिया म्हणते, अण्णा सर जागे व्हा, मी खरंच आले. खूप मुश्किलीने शोधून काढलं आहे मी तुम्हाला. नागराज काका यायच्या आधी आपल्याला बोलायला हवं. महिपत म्हणतो, ए चिचुंद्रे, तुझ्यावर तर माझा काडीचाही भरोसा नाहीये. यावर प्रिया म्हणते, आणि नागराज काकांवर आहे होय. ते तुमचा जीव कधीही घेऊ शकतात. कदाचित ते साक्षीलाही अडकवतील. साक्षीला फक्त मीच वाचवू शकते आणि तुम्हालाही या नागराज काकांपासून मीच वाचवू शकते. महिपत म्हणतो, काय मस्त जोक मारलायस का तू. आता मी पण तुला एक जोक सांगतो. हे बघ, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये तेवढ्यात प्रिया म्हणते, मी खोटं बोलते असं वाटत असेल तुम्हाला तर हा बघा तुमच्या साक्षीचा व्हिडिओ. तिचा जीव वाचवायचा म्हणून मी तिला मदत करत आहे. कोणीतरी आहे जो तुमच्या साक्षीला धमकी देत आहे. महिपत म्हणतो, कोणाच्यात एवढी हिंमत झाली आहे की महिपत शिकरेच्या पोरगीला धमकी द्यायची. आता प्रिया म्हणते, हे काय मला माहीत नाही, पण मी तुमची आणि साक्षीची मदत करू शकते. फक्त तुम्हाला माझे एक काम करावं लागेल. यावर महिपतला समजून जातं की तिचं काम काय आहे. तो म्हणतो, समजलं मला तुझं काम काय आहे. तू बबली आहेस हे सुभेदारांपासून लपवायचं. त्यांना सांगायचं नाही खरी प्रिया कोण आहे. महिपत ही आता प्रियाची साथ देतो. दुसरीकडे सुभेदारांच्या घरात जेवण करण्यासाठी सगळे डायनिंग टेबलवर जमलेले असतात. सचिनही तिथे येतो. सगळ्यांचा मूड खराब होतो, पण सगळे समजून घेतात. आता प्रिया तिथे येते आणि म्हणते, सुभेदारांच्या सुनेसाठी वेगळा नियम आणि जावयासाठी वेगळा नियम. असं का पूर्णाजी? मी तर फक्त खोटी साक्ष दिली होती. तुमच्या जावयानं तर बाहेर जाऊन तोंड काळं केलंय. मग त्याला पण हकलून द्या ना घरातून. यावर आता कोणीच काही बोलत नाही. सचिन मात्र सुधारायचं नाटक करत असतो. हे प्रियाला समजतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सचिन खरंच सुधारेल का, की आणखी चुका करून सुभेदार त्याला घरातून धक्के मारून बाहेर काढतील? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.